1994 मध्ये जागतिकीकरणाचं धोरण आणि बायलॅटरलिझमच्या ऐवजी मल्टीलॅटरलिझम व्यापारामध्ये, म्हणजे सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांनी सगळ्या देशांनी एकत्र येऊन करार करायचा वगैरे, तर तो ट्रम्प यांनी तर आता तोडला आणि बायलॅटरलिझम सगळा सुरू केला. प्रत्येक देशाचा हात पिरगळायचा, त्याला ती धमकी द्यायची, याला ही धमकी द्यायची, आणि आता सरळ सरळ युद्धखोरी म्हणजे आणि तुमच्या देशात घुसून आम्ही काही करू शकतो, हे त्यांनी सलग 6 महिने हे एकच काम त्यांच्याकडनं चालू आहे. या पार्श्वभूमीवरती आपण साधारणपणे 1914-15 मध्ये जी जगाची स्थिती होती त्या स्थितीकडे वाटचाल करतो की ज्याच्यातून पहिलं महायुद्ध सुरुवात झाली. आणि असं जर असेल तर एक जनरल प्रश्न झाला आणि त्याला जोडलेला एक ताबडतोबीचा प्रश्न, आता इराणचा ताबा हा प्रत्यक्ष सैनिक जाऊन अमेरिकेचे घेणार नाहीत, कारण त्याला अमेरिकेतनं विरोध होईल. इस्रायलचे सैनिक तर तसेही जाऊ शकत नाहीत, आउट ऑफ क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे तिथे एक 2 गट आणि त्यांच्यातल्या त्या गटांमध्ये दहशतवादी कारवाया आणि इराणच्या चिंधड्या उडवणे, थोडक्यात म्हणजे हे माझ्या मते म्हणजे इराणचा प्रश्न आता कमीत कमी 2-4 वर्ष तरी हा अत्यंत भयानक अवस्थेमध्ये इराणची परिस्थिती असेल. माझ्या मते तेच त्यांचं उद्दिष्ट आहे. जागतिक पातळीवर म्हणजे भारताच्या बाजूला इराणच्या संबंधामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चकमकी आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्या इथे काही गेले अनेक दिवस त्यांच्या चकमकी चालू आहेत आणि बरोबर त्याच्या आधी 2 दिवस नरेंद्र मोदी हे भेट देतात. त्याच्यानंतर लगेचच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्धसदृश परिस्थिती तयार होते आणि इराणवरती हल्ला होतो. याचा माझ्या मते संबंध स्पष्ट आहे की पाकिस्तान आणि इराण यांच्या सीमा लागलेल्या आहेत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमा लागलेल्या आहेत, आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी इकडच्या बाजूनी म्हणजे त्यांच्या आपण म्हणूया की दक्षिण पूर्वेच्या बाजूनी इराणच्या तिथे फिजिकली प्रवेश करून तिथे कुठल्याही प्रकारची मदत इराणला करू नये आणि अशा प्रकारची ॲफिनिटी, जसं आता इराण आज पाकिस्तानमध्ये त्या अमेरिकन दूतावासावरती हल्ला झाला, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती लोकांची. तर तशी प्रतिक्रिया उद्या लोकांच्या दडपणामुळे तिथल्या त्या बावल्या सरकारला, त्याचा अमेरिकेचं बावलं सरकारच आहे ते, तर त्यांना सुद्धा कदाचित घ्यावी लागेल, त्यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. ही परिस्थिती आता 2-4 दिवसात संपणारी नाहीये आणि केवळ इराण मधली धर्मांध अशा प्रकारची एक सत्ता, जुलमी सत्ता की ज्यांनी अनेक लोकशाहीवादी शक्ती, डाव्या शक्ती यांना मारलं, या एका कारणामुळे अमेरिकेला आणि इस्रायलला जगातली कुठलीही सरकार किंवा कुठल्याही देशातली कुठलीही सरकार त्यांना हव्या त्या पद्धतीने उलटवून टाकण्याचा जर आपण अधिकार त्या खामेनी यांच्या जुलमी सत्तेच्या निमित्ताने जर करत असू, माझ्या मते इतका मूर्खपणा जगात कुठलाही असणार नाही. आणि केवळ एवढंच नाही तर केवळ या कारणामुळे आज इराण मधली सगळी जनता त्यांचे विरोध सुद्धा विसरून बहुसंख्य जनता ही त्यांच्या शोकामध्ये आज रस्त्यावरती उतरलेली आहे. तिकडं अमेरिकेच्या तळावरती यांनी जे हल्ले केलेले आहेत इराणने, उद्या जरी इराण किती तग धरू शकेल हा खरोखरच प्रश्न आहे. कारण इस्रायल म्हणजे अमेरिकेचं 51वं राज्यच आहे, म्हणजे इस्रायलला वेगळं अस्तित्व मानणं हेच मुळामध्ये अतिशयोक्ती आहे, म्हणजे याचा काही संबंधच नाही. ते पूर्णपणे एक अमेरिकेचं राज्य आहे. ते ट्रम्पने आता ऑफिशियली मान्य केले, नेत्याने ऑफिशियल ते मान्य केल्या जमा आहे. अमेरिकेच्या तळावरती हल्ला केल्यामुळे कदाचित तिथल्या देशातली जनता त्या देशातल्या सरकारांच्या विरोधामध्ये कदाचित उभी राहू शकेल. ही सुद्धा एक शक्यता मला याच्यामध्ये वाटते. आणि तो सुद्धा इराणचा याच्यामध्ये हेतू असू शकतो की तुम्ही घरामध्ये कोणाला घेतलेला आहे. आणि सौदी अरेबियाने मात्र आता तात्काळ या इराणचा काटाच काढा अशा प्रकारे उघडपणाने भूमिका घेऊन आपली अमेरिकेशी असलेली इमानदारी वर्षानुवर्षाची ज्यांच्या आधारावरती त्यांची सत्ता उभी आहे ती पुन्हा एकदा स्थापित केलेली आहे. मला असं वाटतं की आपल्याला अनेक याच्याबद्दलच्या चर्चा कराव्या लागतील आणि योग्य अशी भूमिकेपर्यंत आपल्याला यावं लागेल.